नमस्कार. मी गिरीश, तुमचा वास्तुमित्र. आपण मागच्याच आठवड्यात भेटलो होतो वास्तूच्या वेबिनारवर संतुलनानंदनी जे प्रायोजित केलं होतं. तर आम्ही परत घेऊन येतो एक स्पेशल सब्जेक्ट सगळ्यांसाठी, की प्रमुख वास्तू दोष आणि त्याच्यावरचे करायचे उपाय. काय होतं बऱ्याचदा, की आपण ते शिकून घेतो, पण आपल्याला ना त्यातलं मूळ माहीत नसतं, की ईस्ट वेस्टला कुठले देवता आहेत, कुठल्या राक्षसा आहेत, त्यांना काय दिलं तर काय बेनिफिट आपल्याला होऊ शकतं. आणि हे जे प्रमुख वास्तुदोष आहेत, हे साधारणतः सगळ्यांच्या घरामध्ये दिसतात. फॉर एक्झाम्पल, ग्रोथ न होणं, करिअरमध्ये ग्रोथ न होणं, अभ्यासामध्ये मुलांचं लक्ष न लागणं, अभ्यासाची चंचलता वाढणं, एखाद्याचं घर विकलं न जाणं किंवा रिलेशनशिप्समध्ये इश्यू येणं, बिझनेसमध्ये सडनली कमी येणं, हे जे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असतील तर आय एम शुअर तुम्हाला हे प्रमुख वास्तुदोष आणि त्याचं उपाय, हे जे आपण वेबिनार घेऊन येतोय ते डेफिनेटली तुम्हाला अटेंड करणं फार आवश्यक आहे. तर आपण भेटणार आहोत लवकरच. जर हे दोष तुम्हाला जाणवत असतील तुम्हाला आणि अजून कुठेतरी ग्रोथ स्टक वाटत असेल, सो डेफिनेटली तुम्ही सगळ्यांनी हे वेबिनार जॉईन करणं फार आवश्यक आहे. सो भेटूया आपण लवकरच नवीन वेबिनार वास्तूवर. विषय आहे प्रमुख वास्तुदोष आणि त्याच्यावरचे उपाय. थँक्यू.